वंचित आणि शोषितांच्या जीवनात ज्ञान, समता आणि न्याय यांचा दीप प्रज्वलित करणारे महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेत शिक्षणाच्या बळावर अन्यायाविरुद्ध समतेचा लढा उभारत अशिक्षित बहुजन समाजाला त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र दिला। बाबासाहेबांचे हे विचार केवळ इतिहास नाहीत, तर ते आपल्या भविष्याचा मार्गदर्शक दीप आहेत। त्यामुळेच हे विचार जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विशेष प्रयत्न केले। आज संयुक्त राष्ट्र संघटनेत बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते। इतकंच नाही तर बाबासाहेबांची जन्मभूमी महू, दीक्षाभूमी नागपूर, चैत्यभूमी मुंबई आणि महापरिनिर्वाण स्थळ दिल्ली आणि लंडन मधील निवासस्थान या 5 ठिकाणांचा पंचतीर्थ म्हणून जागतिक दर्जाचा विकास करण्याचा निर्णय घेतला। याशिवाय बाबासाहेबांचं सर्वात मोठं योगदान असलेला संविधानाचा निर्मिती दिवस 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील बाबासाहेबांच्या विचारांसोबतच महामानवाच्या स्मृती जपण्यासाठी पुढाकार घेतला। ज्या लंडन येथील घरी राहून बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं, ते घर विकत घेत महाराष्ट्र शासनानं तिथे स्मारक उभारलं। याशिवाय दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीचा सर्वांगीण विकास करत इंदू मिल येथील बाबासाहेबांचं भव्य स्मारक अंतिम टप्प्यात आलंय। बाबासाहेबांचे विचार आणि स्मृती जपण्यास हे सरकार कटिबद्ध आहे। तेव्हा आपण सुद्धा या जयंती दिनी त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याचा संकल्प करूया। पुन्हा एकदा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। सर्व भीम सैनिकांना मानाचा जय भीम।